दररोज त्याच भाज्या नेहमी खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा टेस्ट ऑफ फॅमिलीची ही रस्सेदार शेवभाजी, जी खाऊन तुमचं पोटही भरेल आणि मनही खुश होईल. टेस्ट ऑफ फॅमिलीमध्ये मनापासून तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग बनवूया शेवभाजी. यासाठी मी एक अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुम्ही जर घरी ड्राय कोकोनट वापरणार असाल, म्हणजे सुकं खोबरं जर वापरणार असाल तर अर्धी वाटी बारीक चिरलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे. नाहीतर मग बारीक तुकडे करूनही भाजून घेतलं तरीही चालेल. डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतलेला आहे, तर तो लगेचच भाजायला सुरुवात होते. तर मंद आचेवर हा भाजायचा आहे. मस्त ब्राऊन रंगावरती आपला हा डेसिकेटेड कोकोनट आपण भाजून घेतलेला आहे. तर आता थंड होण्यासाठी याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये अगदी थोडंसंच तेल घालायचं आहे आणि मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि आपण याला आता भाजणार आहोत. मध्यम आचेवर साधारण 5 ते 10 मिनिटं आपण हा कांदा भाजायचा आहे. अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा भाजला गेलेला आहे. तर यामध्ये आता आपण 8 ते 10 लसूण पाकळी आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे. म्हणूनच आपण आपला कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजला होता, कारण आपण यामध्ये लसूण, आलं, परत आणखीन काही जिन्नस ॲड करणार आहे. तोपर्यंत हा कांदा करपून जाईल. तर यामध्ये आता आपण कोथिंबिरीची जी कोवळी देठं असतात ती थोडी घालणार आहोत. यालाही थोडंसं परतून घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. मी अगदी छोटा टोमॅटो वापरलेला आहे. तुम्हाला जर आंबट अशी चव जर आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मोठा टोमॅटोही घालू शकता. गॅसची फ्लेम अजूनही लो आहे. मंद आचेवर हा मसाला भाजल्यामुळे अगदी मस्त टेक्स्चर बनतं. त्यामुळे 2 मिनटं आपण याला झाकण बंद करून मसाला छान तेल सोडेल अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता की टोमॅटोही आता असे मस्त विरघळलेले दिसत आहेत. तर हा मसालाही आपण आता भाजलेल्या खोबऱ्यामध्ये ॲड करून घेऊयात. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मसाला थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला ग्राइंड करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 मिनिटं हा मसाला फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर अशी कोर्स टेक्स्चरमध्ये पेस्ट तयार होईल. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक फाईन पेस्टवाली ग्रेव्ही आपण तयार करून घ्यायची आहे. तर आता फाईन पेस्टवाली आपली ग्रेव्ही ही रेडी झालेली आहे. तर चला मग आता आपण फोडणी देऊन घेऊयात. कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा जिरे, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा 5 ते 10 मिनिटांमध्ये मस्त भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजला गेल्यानंतर यामध्ये आता आपण 1 चमचा हिंग पावडर घातलेली आहे. तेलामध्ये हिंगाची छान फोडणी बसल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा हळद पावडर घालणार आहोत व 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि तुमच्या तिखटाच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे, आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये चटणी घालायची आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लाल मिर्च पावडरही घालू शकता. ती इतकी तिखट नसते, त्यामुळे तुम्हाला परत कांदा लसूण मसाला चटणी घालावीच लागेल. तर मी येथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी घातलेली आहे. अगदी लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं चटणी अशी छान भाजून घ्यायची आहे आणि मग यामध्ये आपण तयार केलेली कांदा, टोमॅटो, लसूण, आलं घालून जी आपण पेस्ट तयार केली होती ती यामध्ये घालायची आहे. मीडियम टू लो फ्लेमवरच हा मसाला छान 2 ते 3 मिनिटं अगदी भाजून घ्यायचा आहे.
ऑलरेडी आपण हा मसाला भाजून घेतला होता, त्यामुळे याला लगेचच तेल सुटायला सुरुवात होते. म्हणजेच आपला मसाला जास्त वेळ भाजण्याची गरज भासत नाही. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती छान याला मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर एका बाजूला आपण जितकं पाणी यामध्ये घालणार आहोत, साधारण 8 ते 10 वाट्या मी येथे पाणी घातलेलं आहे. 6 ते 7 माणसांसाठी ही शेवभाजी बनलेली आहे. मध्ये गरम पाणीच घाला. गरम पाणी घातल्या तुम्ही याला कट आलेला पाहू शकता. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. मीडियम फ्लेमवर हा रस्सा 5 ते 10 मिनिटांमध्येच उकळण्यास सुरुवात होते. तर आपण थोडा वेळ हा मसाला छान रश्श्यामध्ये शिजू द्यायचा आहे. याला कटही छान येत आहे आणि मी यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली नाही आहे, तरीसुद्धा याला कट किती एकदम उत्कृष्ट आलेला आहे. मी लाल मिरची पावडर घातली तर एकदम लाल भडक असा रंग येतो. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर. बाजारमध्ये खूप सारी शेव भेटते, पण भाजीची शेव थोडीशी जाडसर असते. तो भाजी शेव असं लिहिलेलं असतं त्यावरती. तर खरेदी करताना हे नक्की पाहून घ्या. आणि एक मस्त अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये शेव घालणार आहोत. मी यामध्ये थोडासा रस्सा साईडला ठेवलेला आहे, कारण ही शेवभाजी फक्त गरमागरम खायची असेल त्याचवेळी तुम्ही यामध्ये शेव घाला. नाहीतर काय होतं की ही शेवभाजी आहे ना, थोडीशी गिळगिळीत लागते. मग आपण ज्यावेळी ताटं करत असतो त्याचवेळी यामध्ये एक उकळी आणायची आणि मस्त शेव घालायची आणि मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटंच याला ठेवायचं आहे. गॅस बंद करून ही सर्व करून घ्यायची आहे. तर आजच नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूपच अप्रतिम रेसिपी बनते. एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही याला चपातीसोबत खाऊ शकता, पावसोबत खाऊ शकता, पण मला तर ही भाकरीसोबत ज्वारीच्या खूप आवडते. तर एकदा नक्की ज्वारीच्या भाकरीसोबत ट्राय करून पहा. बाय, थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर मस्त रेसिपीज आहेत त्याही एकदा पाहून घ्या.